महाराष्ट्राच्या राजकारणात पुढची मोठी लढाई ही फक्त सत्तेसाठी नाही तर तरुणांच्या मनावर राज्य करण्यासाठी असणार आहे। कारण 2029च्या निवडणुकीत जेनझी मतदारांची भूमिका खूप मोठी असणार आहे। आजचा तरुण कोणाच्या मागे उभा राहणार, कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवणार आणि कोणता चेहरा त्यांना आपला वाटणार यावरच अनेक राजकीय समीकरणं ही ठरणार आहेत। आणि याच ठिकाणी आता एक मोठा प्रश्न हा निर्माण झालाय। उद्धव ठाकरेंकडे आदित्य ठाकरे यांच्यासारखा एक युवा चेहरा आहे, पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जेनझीला जोडणारा चेहरा नेमका कोण, याबाबतच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सविस्तर। त्यामुळे इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ, शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात तरुण मतदारांचं महत्त्व हे अत्यंत वाढलं गेले। विशेषतः जेनझी म्हणून पहिल्यांदाच मतदान करणारी किंवा नुकतीच मतदानाच्या वयात आलेली पिढी आणि आता तर दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर ही पिढी सोशल मीडियावर अतिशय सक्रिय आहे। प्रश्न विचारते, आंदोलन करते आणि नेत्यांशी थेट संवादही साधते। त्यामुळे 2029च्या निवडणुकीत या मतदारांची भूमिका निर्णायक असणार आहे। हाच अंदाज घेत आता प्रत्येक पक्षाने आपल्या रणनीतीला सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पाहिलं तर त्यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्यासारखा एक युवा चेहरा आहे। आदित्य ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांशी सातत्याने संवाद साधताना दिसतात। कॉलेजमधील कार्यक्रम असो, सोशल मीडियावर असो, पर्यावरणाचे प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांचे आंदोलन, आदित्य ठाकरे हे नेहमी या विषयांवर सक्रिय दिसतात। विशेष म्हणजे आता नीट पेपरफुटीच्या आंदोलनातही त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने एक चांगली अशी भूमिका घेतली, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना एक आवाज दिला। त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची एक वेगळी अशी ओळख तयार झाली आहे। तसेच आपण काँग्रेसमध्ये जर पाहिलं तर राहुल गांधींकडे जरी पाहिलं तर ते सातत्याने युथ सोबत कनेक्शन बनवतात, त्यांच्यासोबत ते संवाद साधताना दिसतात। मात्र यातच आपण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर एक वेगळं आव्हान उभं राहिलंय। त्यांच्याकडे जर पाहिलं तर पक्षाकडे संघटना आहे, सत्ता आहे, पण जेनझी मतदारांशी थेट जोडला जाणारा चेहरा कोण, तर सध्या अनेकांच्या नजरा या खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहेत। पण श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा प्रामुख्याने दिल्लीतील राजकारणाशी जोडली जाते। लोकसभेतील काम, राष्ट्रीय पातळीवरील बैठका आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या याचमध्ये ते जास्त सक्रिय दिसतात किंवा असतात। मात्र महाराष्ट्रातील तरुणांशी सातत्याने संवाद साधताना ते फारसे आपल्याला दिसले नाहीत। तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 2029 साठी एक खास अशी रणनीती आखल्याची चर्चा सुरू आहे। पक्षातील पदाधिकाऱ्यांना तरुणांच्या प्रश्नांवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं आता बोललं जातंय। तसेच शहर आणि गावातील जेनझी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे असे कार्यक्रम, मेळावे आणि संवाद अभियान राबवण्याचाही विचार सुरू आहे। पक्षातील युवा नेत्यांना पुढे आणण्यावरही आता भर दिला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। कारण जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाने अनेक पक्षांचे डोळे उघडले। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर हजारो विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले। या आंदोलनामुळे देशभरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोठी अशी चर्चा झाली। या आंदोलनाचा दबाव इतका वाढला की केंद्र सरकारलाही परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पावलं उचलावी लागली। या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांना एक गोष्ट ही स्पष्ट झाली की आजचा तरुण वर्ग हा फक्त सोशल मीडिया पोस्ट करणारा नाहीये, तर गरज पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा मतदार आहे। पण इथे सगळ्यात मोठा असा प्रश्न निर्माण होतो, जर शिवसेनेला म्हणजे शिंदेंच्या पक्षाला 2029 मध्ये जेनझी मतदारांवर प्रभाव टाकायचा असेल तर फक्त रणनीती पुरेशी ठरणार नाहीये। त्यासाठी एक असा चेहरा हवा जो तरुणांमध्ये विश्वास निर्माण करेल, जो त्यांच्या भाषेत बोलेल, त्यांच्या प्रश्नांवर उभा राहील आणि सोशल मीडियापासून ते मैदानापर्यंत त्यांच्या सोबत दिसेल। आणि जर एकनाथ शिंदे यांना, श्रीकांत शिंदे यांनाच 2029 साठी युवा चेहरा असा बनवायचा असेल तर त्यांना आत्तापासूनच तरुणांमध्ये सक्रिय व्हावं लागेल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलावं लागेल, कॉलेजमध्ये जावं लागेल, युवकांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेनझी सोबत सातत्याने कनेक्ट व्हावं लागेल, संवाद साधावा लागेल। म्हणूनच 2029 ची ही लढाई फक्त पक्षांमध्ये नसणारे तर युवा चेहऱ्यांमध्येही असणारे। एका बाजूला आधीच आदित्य ठाकरे तरुणांमध्ये सक्रिय आहेत, दुसऱ्या बाजूला शिवसेनेला अजूनही तितकाच प्रभावी युवा चेहरा हा तयार करायचा आहे। आता पाहायचं इतकंच आहे की ही जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर येणार का मग पक्ष एखादा नवीन युवा चेहरा हा पुढे आणणार। या सगळ्याबाबत तुमचं मत काय आहे
एकनाथ शिंदेकडे योग्य चेहरा कोण असू शकतं? श्रीकांत शिंदे की दुसरंच एखादं नाव? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.